नमस्कार मित्रांनो, आता आपल्याला जायचं आहे येवलीला आणि ज्या ठिकाणी महादेवाचं फेमस असं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. चला गड्या म्हणलो आणि थोडीशी भूक लागली होती आणि इथं थोडा आपण नाश्ता करू आणि लगेच आपण येवलीला जाऊ ज्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. चला तर मग आपण व्हिडिओला कंटिन्यू राहूया. तर भावांनो, जराशी भूक लागली होती आणि आम्ही थोडासा नाश्ता केला आणि निघालो. आता आपल्याला जायचं आहे समोर येवलीला आणि तिथे गेल्याच्या नंतर आपण पाहूयाच. एकदम असं भारी मंदिर आहे भावांनो, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग आपण पाहूया. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो येवली या ठिकाणी आणि ज्या गावामध्ये एकदम असं फेमस महादेवाचं मंदिर आहे ज्याला आपण म्हणतो बसवेश्वर महादेव मंदिर. या नावानं हे मंदिर गाजलेलं आहे. चला तर मग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मंदिर कशा प्रकारचं आहे. सर्व असं सविस्तर एकदम असं भारी तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो. खरं तर भावना तुम्हाला माहीतच आहे, वर्षाची सुरुवात कशी का होईना पण शेवट चांगला झाला पाहिजे. त्यामुळे भावांनो, तुमच्यासाठी आपण या बसवेश्वर महादेव मंदिराच्या ठिकाणी आलो आणि तुम्हाला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला कंटिन्यू राहा. चला तर मग आपण पाहूया आपलं बसवेश्वर महादेव मंदिर कशा पद्धतीचं आहे. चला.
मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मंदिर मी दाखवलेलंच आहे, मध्ये कशा प्रकारचं आहे काही नाही हे सर्व तुम्हाला दाखवलेलंच आहे. आता आपण पाठीमागच्या द्वाराने निघलेलो आहोत आणि हे जे तुम्हाला दिसत असेल पाठीमागं हे खूप वर्षाखालचं आहे भावांनो. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर खूप काही तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी वर्षातून एक वेळेस यात्रा भरते भावांनो. आता या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला आशीर्वाद सर आहेत जवळ, ते आपल्याला थोडक्यात माहिती देतीलच. चला तर आपण त्यांच्याकडे जाऊ. हे महादेव बसवेश्वर मंदिर आहे. हेमाडपंथी बांधकाम झालेलं आहे खूप वर्षाखाली, जवळपास 500 ते 600 वर्षाखाली आहे. इथं पुरातन असून इथं दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये यात्रा भरते. यात्रेमध्ये परिसरातले भाविक येऊन यात्रा करतात. दर सोमवारी श्रावण महिन्यामध्ये यात्रेकरू दर्शनाला येत असतात. सदरील बसवेश्वर मंदिर हे येवली या गावचे असून येवली गावातील भक्तजन सदरील मंदिराची व्यवस्था करतात. मंदिरावर कायमस्वरूपी एक पुजारी असून अभिषेकाचे काम सतत करत असते. या मंदिराला आपण एक वेळेस अवश्य भेट द्या. नैसर्गिक हेमाडपंथी मंदिर असून नयनरम्य आणि मनोहर मंदिर आहे. सरांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता पाहायला गेलं तर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. हे पहा, या ठिकाणी पूर्ण जे आहे तुम्हाला पुरातत्व काळामध्ये जे पहिल्या काळात पाहायला भेटते त्या पद्धतीचं सर्व असं नैसर्गिक वातावरण या ठिकाणी आहे आणि खूप काही तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे तुम्हाला जे आहे हे पहा, मोठमोठे दगड या ठिकाणी पाहायला भेटतात तुम्हाला. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही शिलालेख या ठिकाणी आहे. आणि खरं पाहायला गेलं तर भावांनो, आणि हे जे शिलालेख आहे या ठिकाणी तुम्हाला या पाहायला भेटलेलं आहे. आणि असं शिलालेख तुम्ही दुसरीकडे पाहायला गेलं तर कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे. हे जे आहे पहिल्या काळातलं आहे भावांनो, 600 वर्षाच्या काळातलं आहे हे सर्व काही. आता या ठिकाणी मी आलो आणि आल्याच्या नंतर भावांनो इथं खूप चांगलं वाटलं, नैसर्गिक वातावरण वाटलं. जे वातावरण आपल्याला म्हणजे जे वातावरण मुंबईचे लोक पाहायला मरतात भावांनो, असं वातावरण या ठिकाणी आहे. पूर्ण नैसर्गिक वातावरण आहे. तर भावांनो, हे येवली या गावचं मंदिर आहे आणि इथं तुम्ही पाहिलं तर एवढं भारी मंदिर आहे भावांनो. आणि जवळपास 500 ते 600 वर्षा काळातील हे बांधकाम आहे. आता आम्ही तुम्हाला पाठीमागे आलो भावांनो. पाठीमागचं हे गेट आहे, ज्याला आपण द्वार म्हणतो. पाठीमागं इथं आलो आणि तिथं तुम्हाला शिलालेख पण मी दाखवलेला आहे. आता परत आपण समोर जात आहोत. समोर अशा प्रकारे गेल्याच्या नंतर भावांनो इथं महाराजाच्या राहण्याची व्यवस्था आहे. आणि या ठिकाणी पहा, तुम्हाला दिसत असेल. आणि हे मंदिरचा पाठीमागचा नजारा भावांनो, पाठीमागून मंदिर अशा प्रकारचं दिसत आहे. पहा, तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला अजून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे भावांनो. आणि समोर गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं पूर्ण असं मंदिर दाखवलं भावांनो. तुम्हाला एकदम असं भारी मंदिर आहे भावांनो. त्याच्या थोडंसं बाहेर आलो भावांनो, हे तुम्ही पाहू शकता. आणि इथं जे तुम्हाला असं उंच दिसत असेल, हे पहा समोरचं उंच एकदम, याला दीपमाळ असं म्हणतात भावांनो. याच्यावर असे दिवे लावल्या जातात मस्तपैकी. आणि असा नजारा रात्रीच्या वेळेस खूप भारी दिसतो. आणि इथं पहा तुम्हाला हे मशीन जे दिसत आहे, आणि हे माल कालवायची मशीन आहे भावांनो. आणि पलीकडे वाळू टाकलेली होती, गिटी टाकलेली होती. याचा अर्थ असा की तिथं बांधकाम चालू होतं भावांनो. आणि इथं पहा भावांनो, हे जे झाड आहे लई भारी दिसू लागलं. तुम्हाला जरासा नजारा घ्यावा म्हणलो, मोबाईलमध्ये दाखवा म्हणलो भावांनो, एवढं भारी हे झाड दिसू लागलं. महादेवाचं मंदिर जे आहे, ज्याला आपण बसवेश्वर महादेव मंदिर असं म्हणतो, ते येवली या गावचं आहे. आणि हे जे गाव, तुम्हाला जर या गावला यायचं असेल तर हदगावपासून पाहायला गेलं तर 25 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे भावांनो. या ठिकाणी अवश्य या, अवश्य भेटा. खूप चांगलं वाटते, खूप रमणीय वातावरण या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते. चला तर मग भेटूया भावांनो. आता आम्ही निघालो. ही आमची गाडी आहे, हे तुम्ही पाहू शकता. ही आमची गाडी आहे आणि आम्ही मोटरसायकलनं या ठिकाणी आलो. चला गड्या म्हणलो, वर्षाची सुरुवात कशी का होईना पण शेवट चांगला झालेला कधी चांगला म्हणलो. आणि तुम्हाला दाखवा म्हणलो मंदिर वर्षाच्या शेवटी कशा प्रकारचं आहे. आता आपल्याला समोर जायचंच आहे हदगावमध्ये. चला तर मग व्हिडिओला आपण कंटिन्यू राहूया. तुम्ही बसा गाडीवर, कला बसा, राहू दे आपल्याकडे, आपल्याजवळ राहू दे. हो
तर भावांनो, आपल्यासोबत आपले सर होते, आशेवाड सर आणि वाघमारे सर दोघं पण होते आणि त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी आलो. आणि भावांनो, आता आपण निघालो. ही आपली गाडी आहे आणि पाहायला गेलं तर इथं बांधकाम चालू आहे पूर्ण. आता तुम्ही पाहू शकता आहे, कारण आता झालेलं बांधकाम आहे, परत याच्यावर बांधकाम चालू आहे. आणि मला असं वाटते भावांनो, या वर्षामध्ये पूर्ण बांधकाम झाल्याच्या नंतर आणखी चांगला नजारा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तुम्ही येवली या ठिकाणी आल्याच्या नंतर भावांनो, या महादेव मंदिराला अवश्य भेट द्या. चल ना, काय झालं? चला तर मग भावना, आपण भेटूया. चला लगातार राहूया व्हिडिओला, कारण आपल्याला अजून हदगावमध्ये जायचं आहे. चला तर मग आपण पाहूया. शेतातून हरभरा चोरून आणला आणि कोणतरी काहीतरी फवारल्याच्या भीतीनं हा इथं टहाल जो आहे तो धुवून खाण्याचा प्रयत्न करतोय. या मुलाचं नाव आहे प्रकाश गामेवाड. आता जस्ट आलो आहे आम्ही हदगावमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हां, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया भावना अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसोबत. आणि तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.